Hello students, welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying manufacturing processes. We are studying unit number 3, casting processes and plastic molding. In the previous video, we discussed about the construction of cupola furnace. In this video, we will study the construction of electric arc furnace, and through which you will be able to select relevant furnace for the given raw material with justification. So that is the learning outcome of this particular video. So let's get started. Electric arc furnace. Originally, the electric furnace was used for the manufacturing of small amount of high grade tool steels and alloy steels. Modern electric furnaces produce a wide range of steels and no longer are considered suitable only for the making of a limited range of high quality steels of special compositions. पूर्वी हे इलेक्ट्रिक फर्नेसेस जनरली हाय ग्रेड टूल स्टील्स आणि अलॉय स्टील्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठीच वापरले जात होते. पण आता मात्र ते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला स्टील तयार करायचं आहे, मेल्ट करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा वापरले जातात. देर आर टू मेन टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फर्नेसेस. द फर्स्ट इज डायरेक्ट आर्क फर्नेस and the other is induction furnace. So let us see those in detail now. So this is an electric arc furnace. This is the base on which there is a arrangement for holding and tilting the furnace. This is the charging door की ज्याच्यातून आपण जे काही मेल्ट करायचं आहे ते आत या फर्नेसमध्ये टाकतो. There is a power supply to these three electrodes with the help of which we create the arc and thereby we produce the heat. आणि त्याच्यातनं जे काही आपण आत चार्ज टाकलेलं आहे किंवा स्टीलचं रॉ मटेरियल टाकलेलं आहे ते सगळं वितळतं अँड इट बिकम्स मोल्टन. दिस इज द रूफ, त्याचं कवर आहे हे. दिस इज द स्टील शेल, हे पूर्णपणे स्टीलचं शेल असतं. देन देर इज अ स्लॅग की जो वरच्या बाजूला येतो, म्हणजे फेस सारखा म्हणा, विच इज बेसिकली अन इम्प्युरिटी. देन दिस पर्टिक्युलर पोझिशन इज द अपराईट पोझिशन, म्हणजे हे व्यवस्थित हॉरिझॉन्टल आपल्याला दिसतंय. देर इज अ स्पाउट अँड देन द फर्नेस इज टिल्टेड टू गेट द मोल्टन मेटल इन टू द लॅडल. आणि मग हे टिल्ट केल्यानंतर त्याच्यातलं मोल्टन मेटल ह्या लॅडलमध्ये पडतं आणि ते आपण पुढं मोल्डमध्ये कास्टिंग तयार करण्यासाठी घेऊन जातो. Electric arc furnace is constructed in the shape of metal shell that is lined with a refractory material so that the heat which is generated inside that does not get dissipated, बाहेर जाणार नाही याच्यासाठी. Usually 3-phase electric current is used and the charge graphite, three large graphite electrodes extend downwards through holes in the roof. 3-phase connection नी 3 graphite electrodes च्या सहाय्याने आपण ते रूफच्या होल्समधनं खाली आणलेले असतात. The electrodes are moved close to the metal charge to produce an electric arc which into develops sufficient heat to melt the metal. जेव्हा आपण त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट पास करणार तेव्हा एक इलेक्ट्रिक आर्क तयार होते आणि त्याच्यातनं सफिशियंट हीट निर्माण होते विच इज केपेबल ऑफ मेल्टिंग द मेटल. द इलेक्ट्रोड्स बिकम शॉर्टर ॲज द इंटेन्स आर्क कंटिन्यूज. देअरफोर ॲज द मेल्टिंग प्रोग्रेसेस इन द फर्नेस द इलेक्ट्रोड्स आर स्लोली मूव्ड डाऊन ऑटोमॅटिकली टू मेंटेन अ कंटिन्युअस आर्क. जसं जसं त्या इलेक्ट्रोड्समधनं आर्क प्रोड्यूस होते
तसं तसं त्याची झीज व्हायला चालू होते आणि हळूहळू ते शॉर्ट व्हायला चालू होतात. आणि म्हणून जसं जसं मेल्टिंग पुढं जातं तसं तसं ते इलेक्ट्रोड शॉर्ट होत जातात आणि तो जो आर्क आहे ती आर्क मेंटेन करण्यासाठी आपण ते इलेक्ट्रोड्स हळूहळू खाली आणत जातो. Now let us see how this electric arc furnace operates. The interior of the furnace is preheated before placing the metal charge into the furnace. The furnace is charged either by swinging over the roof or through the charging door. त्यातला जो फर्नेसचा जो इंटिरियर भाग आहे हा अगोदरच थोडासा गरम करून ठेवलेला असतो बिफोर वी पुट द मेटल चार्ज इन द फर्नेस. आणि हे जे मेटल चार्ज आहे म्हणजे जे काही आपल्याला मेल्ट करायचं आहे ते मटेरियल जे आहे ते आयदर आपण वरच्या रूफमधनं किंवा साईडच्या चार्जिंग डोअरमधनं आत फर्नेसमध्ये टाकू शकतो. आफ्टर प्लेसिंग द कोल्ड चार्ज ऑन द हार्थ ऑफ द फर्नेस, electric arc is drawn between the electrodes and metal surface by lowering the electrodes down till the current jumps between the electrodes and charge surface. जे काही मटेरियल आपल्याला वितळवायचं आहे ते आपण त्या फर्नेसच्या हार्थवरती म्हणजे बेसवरती टाकल्यानंतर ते वरचे जे 3 इलेक्ट्रोड्स आहेत ग्रॅफाईट इलेक्ट्रोड्स ते खाली आणले जातात मेटलच्या सरफेसपर्यंत, इतके खाली की सो दॅट देर विल बी अ करंट जम्प आणि त्याच्यातनं तो जो काही स्पार्किंग आहे ते स्पार्किंग होऊन त्याच्यातनं इलेक्ट्रोड्स आणि चार्जमध्ये तो करंट चालू व्हावा. This arc gap is regulated by automatic controls which raise or lower the electrodes and maintain desired arc gap. ती जी त्याच्यामध्ये करंटची एक आर्क तयार होते ती आर्क ऑटोमॅटिक कंट्रोलनी मेंटेन केली जाते बिटवीन द इलेक्ट्रोड अँड द चार्ज. दिस आर्क प्रोड्युसेस अ टेम्परेचर ऑफ 11,000 Fahrenheit अप्रॉक्सिमेटली अँड मेल्ट्स द मेटल स्क्रॅप. जो काही आतला मेटल स्क्रॅप आहे तो जवळजवळ 11,000 डिग्री फॅरनाईट एवढं टेम्परेचर क्रिएट केल्यामुळं मेल्ट होतं. Before pouring the liquid metal into the ladle, the furnace is tilted backward and the slag is poured off from the charging door. त्याच्यावरती जे काही स्लॅग येतं जे काही स्लरीज येतात त्या रिमूव्ह करण्यासाठी ते जे फर्नेस आहे ते थोडंसं मागच्या बाजूला टिल्ट केलं जातं सो दॅट द स्लॅग कॅन बी टेकन ऑफ फ्रॉम द चार्जिंग डोअर. चार्जिंग डोअरमधनं ते बाहेर काढून घेतलं जातं. After that, the furnace is tilted forward and the molten metal is taken off into the ladles. आणि मग ते पुढच्या बाजूला टिल्ट करून वाकवून त्याच्यातनं जे काही मोल्टन मेटल आहे ते लॅडलमध्ये घेतलं जातं. Now let us talk about the second type of furnace, that is induction furnace. Now this furnace has a steel jacket that is encircled by a coil through which a high frequency electric current is passed. या फर्नेसमध्ये एक स्टील जॅकेट असतं म्हणजे त्याचा जो भाग आहे बाहेरचा जो भाग आहे तो स्टीलचा बनवलेला असतो आणि त्याला आतल्या बाजूनी एक कॉईल गोल फिरवलेली असते ज्याच्यातनं आपण हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक करंट पास करणार. The current in this coil develops an intense heat in the metal charge. या कॉईलमधनं आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास करतो हाय फ्रिक्वेन्सी त्यावेळेस हीट जनरेट होते आणि जी काही आपल्याला मेल्ट करायचं आहे त्याच्याला हीट दिली जाते. The water cooled copper coil acts as primary coil supplied by high frequency current of about 2000 cycles. By induction, secondary currents called eddy currents are produced in the metal charge in the steel jacket. एडी करंट्सच्या थ्रू जे काही हीट तयार होती ती हीट त्या मेटलला पास केली जाते. These current flow due to the potential difference between the various parts of the charge and the resistance of the metal causes current losses which are converted into heat energy for melting the charge. जेव्हा हा करंट त्या
मेटल चार्जमधनं वाहत असतो तेव्हा त्याला रेजिस्टन्स येतो आणि त्या रेजिस्टन्समुळं देर इज अ करंट लॉस विच गेट्स कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. तो करंट लॉस जो काही आहे तो हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो आणि ती हीट एनर्जी, त्या हीट एनर्जीमुळं ते जे काही चार्ज आहे किंवा जे काही स्क्रॅप मेटल आपण आत टाकलेलं आहे वितळवण्यासाठी ते मेल्ट व्हायला चालू होतं. द फर्नेस इज जनरली मेड ऑफ टिल्टिंग टाईप माउंटेड ऑन 2 पेडेस्टल्स. जसं मगाचं होतं तसंच हे सुद्धा टिल्टिंग टाईप असतं, 2 पेडेस्टल्सवरती ते माउंट केलेलं असतं. द कॅपॅसिटी रेंज इज अप टू 15 tons. Now let us see a video. Before the video, we will see the construction. तर हे असं पेडिस्टलवरती टिल्टिंग टाईपमध्ये आपण ते फर्नेस बसवलेलं आहे. ओके, सो दिस इज द ट्रान्झाईट शेल. या शेलमध्ये ते सगळं आपण फिट केलेलं असतं. दिस इज द लीड. वरच्या बाजूला हे लीड आहे किंवा झाकण आहे आणि ह्या कॉपर ट्यूब्स आहेत ज्याच्यातनं आपण इलेक्ट्रिक करंट पास करणार आहे. दिस इज द इन्सुलेशन सो दॅट द करंट जनरेटेड और द हीट विच इज जनरेटेड इनसाइड डज नॉट कम आउटसाइड. हे क्रुसिबल आहे म्हणजे भांड्या टाईप आहे की ज्याच्यामध्ये आपण ते सगळं मेटल आत ओतणार आणि ते या कॉइल्समुळं, कॉइल्स गरम झाल्या की त्याला हीट पास होणार अँड इट विल मेल्ट. The current carried by the coil may range from 10,000 CPS to 50,000 CPS. These furnaces are used to melt comparatively small charges of cast iron and non-ferrous metals. Metal temperature in high frequency furnaces may be up to 1760 degrees Celsius. So that was about the electric arc furnace and the induction furnace. In the next video, we will discuss the different defects are there in the castings. Till then, thank you for watching and take care.